शेतकरी मित्रांनो, आत्ताच अर्ज करायला सुरुवात करा. कांदा चाळ योजना यामध्ये अनुदानाची सुविधा महाराष्ट्र शासनाकडून दिली जात आहे. यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कांदा चाळ करायचा विचार चालू असेल तर तुम्हाला कांदा चाळसाठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळत आहे. 25-26साठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया कांदा चाळ योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कोणते शेतकरी अर्ज करू शकतात, यासाठी नियम अटी काय आहेत, यामध्ये कसा याचा लाभ घ्यायचा आहे. व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेतकरी कांद्याचं उत्पन्न घेतात. कांद्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना उत्पन्न हे घेताही येतं. मात्र कांद्याचे बाजारभाव चढ उतार होत राहतात आणि चढ उतार भावामध्ये शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान हे होत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ योजना ही अनुदान योजना सुरू केलेली आहे. यामध्ये मित्रांनो फायदा असा होणार आहे की तुम्ही कांदा चाळीचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही कांदा हा स्टोरेज करून ठेवू शकतात, कांदा साठवून ठेवू शकतात आणि ज्यावेळेस तुम्हाला योग्य भाव वाटेल त्यावेळेस तुम्ही तो कांदा विक्रीला काढू शकतात. याने तुमच्या कांद्याचं नुकसान होणार नाही. तुमच्या कांद्याला उन्हापासून, वाऱ्यापासून, पावसापासून संरक्षण नक्कीच होणार आहे. कांदा चाळ ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे ज्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी कांद्याचं उत्पन्न घेत आहेत. या योजनेचं थोडक्यात उद्दिष्ट जाणून घेऊया. कांदा चाळ ही महाराष्ट्र शासनाकडून चालवली जाणारी एक उत्कृष्ट अशी शेतकऱ्यांसाठी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचं कांद्याचं पीक जे आहे ते नुकसान होणार नाही. त्यांना ते उत्पन्न साठवून ठेवता येईल आणि हमीभाव म्हणजे त्यांना पाहिजे तसा भाव जर मिळाला तर ते कांदा त्यावेळेस विक्रीही करू शकतील. त्यांना कांद्याचं उन्हापासून, पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाने कांदा चाळ योजनेची योजना चालू केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे कांद्याचं पीक असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज नक्कीच केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, योजनेचं स्वरूप कशा प्रकारे आहे थोडक्यात जाणून घ्या. राज्य शासन 5, 10, 15, 20 आणि 25 मेट्रिक टन क्षमता कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान स्वरूपात तुम्हाला मदत करत आहे. यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात 50% रक्कम शासन उचलत आहे. प्रति मेट्रिक टन क्षमतेसाठी कमाल 3,500 रुपये इतका खर्च आर्थिक सहाय्य तुम्हाला दिले जात आहे. यामुळे कमी खर्चात दर्जेदार चाळ उभारणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं जर कांदा 25 मेट्रिक टन या घरामध्ये येत असेल, म्हणजे तुमचा 25-30च्या आत बाहेर जरी झाला तरी तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुमच्या कांद्याचं उत्पन्न जर 25-30 टनाच्या वर असेल तर तुम्ही चाळीसाठी 2 ॲप्लिकेशन करू शकतात. मात्र वेगवेगळे तुम्हाला इथे 7-12-8 लागणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी पात्रता काय असणं गरजेचं आहे थोडक्यात पहा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा प्रत्यक्ष शेतकरी असावा, त्याच्या नावावर जमीन असावी, त्याचेच सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ई-पीक पाहणी करता तेव्हा तुम्हाला कांद्याची नोंद ही तुमच्या मोबाईलमधून सातबाऱ्यावरती करावी लागणार आहे. जर तुम्हाला ई-पीक पाहणी कशी करायची माहिती नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता की ई-पीक पाहणी कशी करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तुम्ही ई-पीक पाहणीही करू शकता. शेतकरी मित्रांनो, यानंतर यासाठी अर्ज कोण करू शकते थोडक्यात जाणून घेऊया. ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबरच महिला गट, शेतकरी गट, स्वयंसहायता गट, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, उत्पादन संघ तसेच नोंदणीकृत शेतकरी संबंधित संस्थेसाठी कुठलीही अर्ज करू शकतात. म्हणजे मित्रांनो, यामध्ये महिलांना, शेतकरी गटांना, जे बरेचसे शेतकऱ्यांचे गट असतात त्या शेतकरी गटांना सुद्धा इथे तुम्हाला अर्ज करता येतो. म्हणजे की तुम्ही 5-6 शेतकरी मिळून कांदा चाळीचं उत्पन्न हे तुम्ही कांदा चाळीसाठी अर्ज करू शकतात. तुमच्या 5-6 शेतकऱ्यामध्ये एक चाळ तुम्ही घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांचं आधार कार्ड, बँक पासबुक, 7-12-8चा उतारा,
मित्रांनो, तुम्ही आरक्षित असाल म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार. तुमचं इथे जात प्रमाणपत्र विचारलेलं आहे. त्याचबरोबर हमीपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. मित्रांनो, हमीपत्र तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक जे असतात त्यांच्याकडून तुम्ही कांद्याचं हमीपत्र हे घेऊ शकतात किंवा तुमच्या गावातील तलाठी कार्यालयातून सुद्धा तुम्ही हमीपत्र हे घेऊ शकतात. ते सहज उपलब्ध तिथे तुम्हाला होऊन जातं. हमीपत्र यासाठी घ्यावं लागतं मित्रांनो की सरकारकडे तुम्ही कांदा जेव्हा लावता त्यावेळेस सरकारकडे तुमची नोंद राहते. तुमच्या सातबाऱ्यावरती तुम्ही स्वतः ही पीक पाहणी करून नोंद करता. म्हणजे तुम्हाला जरी उद्या नुकसान झालं तर नुकसान भरपाई सुरळीत स्वरूपात मिळते. तुम्हाला कुठेही डोकं लावायची गरज पडत नाही. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना www.hortnet.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावरती ॲप्लिकेशन करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर यावरती ॲप्लिकेशन करायला जमलं नाही तर तुमच्या जवळील CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही कांदा चाळ ऑनलाईन अनुदान योजना यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. शेतकरी मित्रांनो, अत्यंत अशी महत्त्वाची ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांचं कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पन्न आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं कामकाज सुरू करू शकतात. कांद्या चाळीचं कामकाज तुम्ही सुरू केल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी तुमच्या शेतात येऊन कांदा चाळ पाहून तुमचं बिल हे व्यवस्थितरित्या मार्ग लावतात. म्हणजे तुमच्या अकाउंटवरती जे रक्कम आहे 50% ती तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट जमा होते. यामध्ये काही शंका नाही. मित्रांनो, हे पैसे 100% पडतात. आमच्या स्वतःच्याच घरी कांदा चाळ आहे. आम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर 1-1.5 वर्षामध्ये आमच्या अकाउंटवरती पूर्ण पैसे हे जमा झालेले आहेत. मित्रांनो, आम्ही 2 चाळ केल्या होत्या म्हणून आम्हाला 1.5 वर्ष लागलेले आहेत. प्रत्येकी 3 ते 6 महिन्यामध्ये पैसे एका चाळीचे जमा होतात. शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती कांदा चाळ संदर्भात. दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.